टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कर्नाटकमधील आलमट्टीच्या उंची वाढी विरोधात आज आपण पाहू शकता सांगली येथील टोल नाका जो जुना होता त्या ठिकाणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते सतेज बंटी पाटील, त्याचबरोबर सांगलीतील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते आमदार अरुणांना लाड आणि सर्व पक्षीय या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यापारी, त्याचबरोबर सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि याच ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू होणार आहे। आपण पाहू शकता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त सांगली आणि कोल्हापूरचे पोलीस या ठिकाणी थांबलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर आलमट्टीची जी उंची 224 मीटर आहे ती 224 मीटर उंची ठेवण्यात येणार असल्यामुळं या ठिकाणी सांगली आणि कोल्हापूरला फार मोठा महापुराचा फटका बसणार आहे आणि त्यामुळंच या महापुराला येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि आलमट्टीची जी उंची कर्नाटक राज्यानं जी वाढवलेली आहे ती थांबवण्यासाठी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन हे आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे। कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।